नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हे आहे हळीव आणि या हळीवाचे आपल्याला खूप जास्त फायदे आपल्या शरीरासाठी आहेत आणि मुख्यतः ज्या बाळंतीण स्त्रिया आहेत तर त्यांच्यासाठी तर अगदी अत्यंत उपयुक्त अशी ही हळीव आहे. याच हळीवाची खीर कशी बनवायची ते आपण इथं पाहणार आहोत. तर 2 चमचे हळीव इथं मी अर्धा तास भिजत घातलेली होती आणि ते छान असे फुलतात पाण्यामध्ये. त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे पाव लिटर दूध. त्यानंतर ड्रायफ्रूट तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट आवडतात तर ते तुम्ही घेऊ शकता. आता हे मी कट करून घेतले, तुम्ही हवं तर त्याची पावडर बनवून घेऊ शकता. त्याचबरोबर इथं घेतलेली आहे साखर. आता साखर स्किप करायची असेल तर त्याऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता. तर इथं मी हे दूध पूर्ण फुल फॅट क्रीम असलेलं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे किंवा उकळवून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये त्याची पुढची प्रोसेस करणार आहोत. तर हळीव हे आईचं दूध वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर हळीव पौष्टिक असल्यामुळं कंबरदुखी देखील कमी होते. तर याच्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे. त्याचबरोबर साखर देखील घालून घेतलेली आहे. दूध चांगलं उकळवून घ्यायचं आणि मग आपण हळीव आपले त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर बघा इथं दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हे हळीव घालून घेते. सगळं हळीव घालून घ्यायचं आणि छान हे हळीव शिजेपर्यंत ही खीर काय करायची आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि चांगले व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे की जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हाडांच्या, केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे हळीव आहे. याचे लाडूसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. आता हळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे. त्यामुळं हे वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतं. तर अशी बहुगुणी हळीव आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे. लहान मुलांना, मोठ्या माणसांना देखील आपण ही खीर देऊ शकतो. थंडीच्या दिवसात विशेषतः आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही या हळीवाच्या खिरीचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्कीच करू शकता. तर अशी पौष्टिक अशी ही हळीवाची खीर आपली बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा या हळीवाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घ्या. ही खीर खा की जेणेकरून आपली हाडं मजबूत होण्यासाठी याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही खूप हळीव फायदेशीर ठरते. आणि आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर या रेसिपी शेअर करा. नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.